नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचा दिवस 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीच्या निकालांचे पहिले कल हाती येताना दिसतायत. महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असल्याने या निकालांना महत्त्व प्राप्त झालं आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागलीये. कोकणात राणेबंधूंची फाईट चुरशीने सुरू आहे. साताऱ्यात दोन्ही राजे एकत्र लढत असले तरी सुरुवातीच्या कलांमध्ये ते पिछाडीवर गेल्याचं दिसते. परळीत धनंजय मुंडे यांनी गड राखलाय, तर सांगोल्यात शहाजी बापूंनी डाव पलटलाय. कागल, कामठी ते महाड लक्षवेधी ठरलेल्या ठिकाणांवर काय अपडेट्स आहेत, कुठल्या पक्षाचे किती नगराध्यक्ष आघाडीवर आहेत, 12 पर्यंतच्या अपडेट्स पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत आलेल्या अपडेट्सनुसार सातारा नगर परिषदेमध्ये शिवेंद्र राजे भोसले आणि उदयन राजे भोसले यांचे एकत्रित पॅनल आघाडीवर असलं तरी नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र पिछाडीवर आहे. पण अर्थात हे पहिले कल असल्याने ही पिछाडी भरून सुद्धा निघू शकते. तळळ कोकणात निलेश राणे आणि नितेश राणे या दोन भावांमुळे शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप हा सामना रंगलाय. या सामन्यात सध्या तरी प्रचंड चुरस पाहायला मिळतेय. सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धाराजे भोसले यांनी बाजी मारली असली तरी मालवणमध्ये निलेश राणे शह देताना दिसतायत. कणकवलीमध्ये 10 नगरसेवक निवडून आणण्यात भाजपचं पॅनल लागलं असलं तरी नगराध्यक्षपदासाठी मात्र चुरस सुरू आहे. व रत्नागिरीमध्ये भाजपाच्या शिल्पा सुर्वे यांनी मोठी आघाडी घेतलीय. गुहागरमध्ये मनसेने खातं उघडलं असून मनसेच्या कोमल जांगळी नगरसेवकपदी विजयी झाल्यात. महाडमध्ये परत गोगावले यांनी आपला नगराध्यक्ष निवडून आणत आपला दबदबा कायम ठेवलाय. येवल्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत आहे, जिथं भुजबळांच्या अनुपस्थितीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपली ताकद कायम ठेवलीय. तर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 23 पैकी 17 उमेदवार विजयी झालेत. इंदापूरमध्ये अजित पवारांचे भरत शहा आघाडीवर आहेत. चंदगड नगरपंचायतीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी झालेत, तर भाजप व शिवसेना युतीच्या 3 उमेदवारांनी विजय मिळवलाय. पण नगराध्यक्षपदी भाजपचे सुनील कावणेकर विजयी झालेत. हातकणंगले नगरपंचायतीत काँग्रेसचे 3 उमेदवार विजयी झालेत, तर कागलमध्ये घाडगे मुश्रीफ जोडीने आघाडी घेतली असून शिंदेंच्या शिवसेनेचा मुंडलिक गट पिछाडीवर आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन साथव आघाडीवर असून बारामतीमध्ये 8 पैकी 8ही जागा जिंकत अजित पवार यांनी एक हाती वर्चस्व राखले. बीडमध्ये भाजपा आघाडीवर आहे, तर परांड्यामध्ये तानाजी सावंतांना धक्का बसला असून अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार आघाडीवर आहेत. कन्नडमध्ये काँग्रेसचे शेख फरीन आघाडीवर आहेत. पैठणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपर्णा गोरडे तर गंगापूरमधून भाजपचे प्रदीप पाटील आघाडीवर आहेत. नाना पटोलेंच्या भंडाऱ्यामध्ये भाजपा आघाडीवर आहे, त्यामुळे पटोले गड राखणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तळेगावमध्ये भाजपचा उमेदवार जिंकलाय, तर शिरूरमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी या सामन्यात सुरुवातीपासून भाजप आघाडीवर आहे. पण जेजुरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक हाती विजय मिळवलाय. एका बाजूला निवडणुकांच्या निकालाची जोरदार चर्चा असताना काही नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेत. अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ अल्हाद कलोते, जामनेरच्या नगराध्यक्षपदी गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन, धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या वरवाड्याच्या नगराध्यक्षपदासाठी जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल, अनगरमधून पराजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालीय. तर बदलापूर आणि अंबरनाथ इथे मतमोजणीला उशीर झाला. बदलापूरमधली मतमोजणी 11:30च्या सुमारास सुरू झाली असली तरी अंबरनाथमध्ये अजूनही सुरुवात झालेली नाही. तर जामखेडमध्ये बराच काळ स्वाक्षरी विसंगतीमुळे मतमोजणी थांबली होती, पण त्यानंतर ती सुरळीत झाली. सुरुवातीच्या कलांनुसार पक्षीय बलाबल पाहायचं झालं तर नगराध्यक्षपदासाठी 288 जागांपैकी 267 जागांचे कल हाती आलेत. त्यापैकी भाजप 111, शिंदेंची शिवसेना 48, अजित पवारांची राष्ट्रवादी 40 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 20, शरद पवारांची राष्ट्रवादी 13, ठाकरेंची शिवसेना 9 तर इतर 26 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपने शतकाच्या पुढे जात वन साइड मैदान मारल्याची स्थिती सध्या तरी आहे. तर महायुतीचा एकत्रित आकडा 200च्या पुढे गेलाय, पण मविया मात्र प्रचंड
प्रचंड मागे आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे अंतिम निकाल काय लागतील? तुमच्या भागात निकालाची परिस्थिती काय आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि निकालाचे सगळे अपडेट्स पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.